नमस्कार. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष या ग्रुपतर्फे मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे आपले स्वागत करत आहे. वार्षिक राशी भविष्य 2026 याचा आढावा आपण घेत आहोत. तर धनु राशी बद्दल आपण आज बोलणार आहोत. तर धनु राशी ही गुरुची राशी आहे. गुरु म्हणजे काय? तर प्रत्येकाला आयुष्यात गुरु हा महत्वाचा असतो. लहानपणी एखाद्या बाळाचा जन्म झाला, तर आई-वडील हे पहिले गुरु असतात. त्यानंतर शाळेत गेल्यानंतर आपल्या अनुभवास येणारे वेगवेगळे शिक्षक जे आपल्याला काही ना काहीतरी आयुष्यामध्ये शिकवतात. तर ते सर्व हे गुरु त्यासाठी गुरु हे महत्वाचे आहे आणि ही गुरुची ही आवडती धनुची राशी आहे. असं म्हटलं जातं, की गुरुची ही राशी आहे आणि गुरुचा आशीर्वाद यांच्या डोक्यावर कायम असतो. त्यामुळे कुठल्याही प्रसंगातून यांना सही सलामत बाहेर व्यवस्थित पडता येतं. कारण काय यांच्या डोक्यावर गुरुचा हा आशीर्वाद कायम असतोच असतो. तर धनुराशी निस्पृह व्यक्तिमत्व, परखडपणा आणि स्पष्ट वक्तेपणा हा या धनुराशीच्या लोकांकडे आपल्याला पाहायला मिळतो. आणि एक चांगला गुण म्हणजे अध्यात्माची आवड, अध्यात्माची कास पकडणारे हे लोक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु घरामध्ये देखील एखादी धनुराशीची व्यक्ती असेल, तर मिलिटरीमध्ये जी काही शिस्त लागते ना, तसं वातावरण या धनुराशीच्या अंडर असणाऱ्या लोकांना नेहमीच अनुभवास येताना दिसतं. तर अशी ही धनुराशी समजली जाते. तर गुरुची ही राशी आहे. गुरुचा आशीर्वाद घेऊन पुढे जाते. तर निश्चितच गुरुचा आशीर्वाद वेळोवेळी आपल्याला लागणार आहे. तर सद्सद्विवेक बुद्धी आपल्याला गुरु देणार आहे. यावर्षी धनुराशीला निश्चितच चांगले यश आपल्याला मिळणार आहे. तुमच्या पत्रिकेनुसार कुंभ राशीमध्ये येणारा हा राहू आहे, तर तो तुमच्या 3ऱ्या स्थानातून येणार आहे. तर हा कुंभ राशी 3रं स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे. भावंडांचं हे स्थान आहे. त्यामुळे भावंडांबरोबर वादविवाद तर होणार नाहीत ना. यासाठी काळजी घेणे यावर्षी धनुराशीच्या लोकांना सांभाळणे आवश्यक आहे. भावंडांशी वादविवाद हे आपल्याला टाळायला हवेत. गैरसमज होणार नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तृतीय स्थान हे पराक्रमाचे स्थान समजले जाते आणि निश्चितच तुम्ही केलेल्या प्रयत्नाला, पराक्रमाला यावर्षी चांगले यश मिळणार आहे. त्यामुळे नोकरीमध्ये म्हणा, काही मानप्रतिष्ठा आहे, प्रसिद्धी आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला यावर्षी निश्चितच अनुभवास येणार आहेत. त्याचबरोबर तृतीय स्थान हे अ, अ, भावंडाशी देखील संबंधित आहे, पराक्रमाशी संबंधित आहे. तर नोकरीमध्ये तुम्हाला चांगल्या संधी यावर्षी मिळणार आहेत. तिथे तुम्हाला बदल, बढती, बदली, प्रमोशन या गोष्टी अनुभवास येणार आहेत. आरोग्याचा विचार करता धनुराशी ही तशी सात्विक भोजन घेणारी राशी समजली जाते. तर त्या दृष्टीने आरोग्याची काळजी आपण घ्यावी. कारण गुरु हा स्थूलता द्यायचा ग्रह समजला जातो. गुरु हा वसा तत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे लवकर चरबी वाढवतो. तर गोड पदार्थ जर तुम्ही खात असाल, तर त्या दृष्टीने निश्चितच काळजी घ्यावी. गोड पदार्थ कमी घ्यावेत आहारामध्ये. अन्यथा तुम्हाला डायबिटीज सारखे विकार, मधुमेहासारखे विकार यांना तुम्ही लवकर बळी पडता. तर त्या दृष्टीने काळजी घ्यावी. तर व्यवसाय जर करायचा असेल, तर तिथे तुम्ही पार्टनरशिप करताना आपल्या कुटुंबातीलच व्यक्तीला पार्टनर हे घ्यावे. आपली आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल किंवा पत्नी असेल, तर ह्या किंवा मुलं असतील, तर यांनाच तुम्ही भागीदारी व्यवसायामध्ये पार्टनर जर ठेवले, तर त्या दृष्टीने तुम्हाला चांगले यश मिळणार आहे. बाहेरच्या व्यक्ती तुम्ही भागीदारी व्यवसायामध्ये ठेवू नये, अन्यथा त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. आणि कुठेतरी पैसे हे गुंतवणूक करणं हे आवश्यक आहे. तर त्यासाठी पैसे उधार देखील कोणाला यावर्षी देऊ नये. कारण ते वसूल करताना तुम्हाला निश्चितच त्रास होणार आहे. आणि या गोष्टी अनुभवास येणार आहेत. त्यासाठी पैसे उधार देणं यावर्षी टाळणं महत्त्वाचे आहे. तर यावर्षी ज्यांचे विवाह रेंगाळलेले आहेत किंवा लांबणीवर पडलेले आहेत, तर यांना यावर्षी विवाहाचे प्रसंग येणार आहेत. तर त्या दृष्टीने निश्चितच
विवाह योग्य व्यक्तींनी विचार करायला हरकत नाही. विवाहासाठी जे काही लागणारं गुरुचं बळ आहे, ते यावर्षी तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. त्यामुळे विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. गुरु म्हणजे काय? तर गुरु संतती, संपत्ती, वैवाहिक जीवन, आरोग्य, शिक्षण आणि करिअर या सर्व गोष्टी देणारा ग्रह म्हणजे गुरु आहे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये या सर्व कार्यांसाठी गुरुबळ महत्वाचं असतं आणि तुमची गुरुदेव दत्ताचीच राशी आहे. तर निश्चितच तुम्हाला दत्तमाऊलीचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर असतोच. तर उपासनेचा विचार करताना दत्तमाऊलीची उपासना तुम्ही करावी किंवा आपले जे काही गुरु केलेले आहेत, गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, अक्कलकोट स्वामी आहेत किंवा शंकर बाबा आहेत, तर त्यांची उपासना तुम्ही जी काही घेतलेली आहे किंवा गुरुमंत्र जर घेतलेला आहे, तर त्याचं पुन्हा-पुन्हा उच्चारण जर केलं, तर निश्चितच तुम्हाला यावर्षी चांगले लाभ मिळणार आहेत. आरोग्यासाठी धनुराशीच्या लोकांना यावर्षी निश्चितच चांगले लाभ दिसत आहेत. परंतु उष्णतेचे विकार धनुराशी ही अग्नितत्वाची राशी आहे. तर उष्णतेचे विकार तर होणार नाहीत ना, तर याकडे निश्चितच तुम्ही काळजी घेणे देखील आवश्यक आहे. काटकसरीने यावर्षी वागणे महत्वाचे आहे. अन्यथा वायफळ पैसा देखील खर्च होण्याची शक्यता आहे. वैचारिक संघर्षातून वादविवाद देखील होण्याची शक्यता आहे. तर वादविवाद कोणाशी का असेना वादविवाद यावर्षी टाळले तर निश्चितच तुम्हाला चांगले लाभ मिळणार आहेत. यावर्षी धार्मिक सहली देखील बऱ्यापैकी तुम्हाला घडणार आहेत. भावंडांबरोबर अ, धार्मिक सहली, धार्मिक यात्रा या घडण्याच्या दृष्टीने हा कालावधी, हे वर्ष तुम्हाला चांगले जाणार आहे. आणि गुरु, रवी हे वर्ष रवीचे आहे. 2026 हे वर्ष रवीच्या अंमलाखाली आहे आणि गुरु हा रवीचा मित्र आहे. गुरु आणि रवी ज्यावेळेला एकत्र येतात, तर तिथे लक्ष्मी योग निर्माण करताना दिसतात. तर त्या दृष्टीने असेच काहीसे चांगले लाभ तुम्हाला यावर्षी मिळणार आहेत. त्या दृष्टीने चांगल्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत. त्या संधीचा योग्य तुम्ही फायदा करून घेतला, तर यावर्षी तुम्हाला निश्चितच चांगले लाभ मिळणार आहेत. तर धन्यवाद. हे धनु राशीचे राशी भविष्य आहे. धन्यवाद.